तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेघडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय राज्याच्या राजकारणासंदर्भामध्ये. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अखेर प्रफुल्ल पटेल यांचे जवळचे असलेले भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी जी आहे ती काल जाहीर करण्यात आली होती. आणि खऱ्या अर्थाने हे उमेदवारी जाहीर करत असताना सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या दोघांनी लॉबिंग करून अखेर राजेंद्र जैनना उमेदवारी मिळालेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की यांना उमेदवारी मिळत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की पदरामध्ये तटकरेने आपल्या मुलाला उमेदवारी मागून घेतली, मिळवली, जिंकली वगैरे. प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा उमेदवारी घेतली, आपल्या कार्यकर्त्याला काय जे असेल जिंकून आले. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे दोन नेते बॅकफुटवर गेलेले, हे यांना बाहेर काढेपर्यंत पक्षात, ज्यांच्या निवडणूक आयोगापर्यंत हे कुठल्या पदावर आहेत हे माहीत नव्हतं. निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून यांची नावं दिली, पण यांचं पदच निवडणूक आयोगात देण्यात आलं नाही. अशा स्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा कब्जा करताना दिसून येत आहे. प्रफुल्ल पटेल हे हुशार आहेत, मातब्बर आहेत, राज्याच्या राजकारणात राहिलेले आणि देशाच्याही राजकारणामध्ये मंत्री म्हणून हुशार. तटकरे सुद्धा हे राज्याच्या राजकारणाने आता केंद्रीय नेतृत्व पाहत आहेत. याच दृष्टीने दोघांनीही आपल्या पदरामध्ये जे काय आहे, सुनीत्रा पवारांकडून प्रफुल्ल पटेल असतील, पार्थ पवारांकडून, कारण पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये दुपारी बैठक 1 तास झाली त्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी. त्यामुळे या दोघांनी पत्रामध्ये पाडून घेतल्या दिसून येत आहे. हे दोन बॅकफुटवर जाणारे नेते पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे याच दोन नेत्यांची जर आपण विचार केला त्या दोघांनावर टीका होणार आहे. पण आता तेच प्रफुल्ल पटेलांनी स्वतःच्याकडे भंडाऱ्यामध्ये उमेदवारी मागून घेतली, तटकरेने आपल्या मुलासाठी मागून घेतली. जरी सेटिंग ती सीट जरी असली तरी ते संघर्ष त्यांना बऱ्यापैकी करावा लागला. शिंदेंशी बोलावं लागलं, मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागले, चव्हाणांशी बोलावं लागले, सुनीत्रा पवारांशी बोलावं लागले, प्रफुल्ल पटेलांशी बोलावं लागले, भरत गोगावलेशी बोलावं लागले, महेंद्र दळवींशी बोलावं लागले. म्हणजे सगळे घेत पुन्हा शेतकरी कामगारांच्या पक्षाशी बोलावं लागलं. सगळं पदरात पाडून घेऊन मग सेटिंग करून बाळमानांशी सेटिंग करावी लागली. म्हणजे या दोन नेत्यांनी आपल्या पदरामध्ये पाडून घेतले दिसून येत आहे. हे दोन नेते राष्ट्रवादी बॅकफुटवर असं म्हणण्याऐवजी आता ते पुन्हा एकदा सक्रिय दिसून येत आहेत. आणि हा धक्का सुनीत्रा पवारांना आहे की पार्थ पवारांना आहे का आता नवीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्याच गोंधळाचं गोंधळ. पण या दोन राष्ट्रवादी बघा, हे लक्षात घ्या, हे त्यांच्याच बापाचे मक्तेदारी असल्यामुळे कार्यकर्त्यांना काय, प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या कार्यकर्त्यात जवळ दिलं, म्हणजे जे सुनील तटकरे आपल्या पोराला दिलं. म्हणजे त्याच्या पलीकडे विचार जात नाही राष्ट्रवादी काँग्रेस. पोरं बाळं सुना लपडी बिपडी करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली जाते. कुणाच्या आयटमला असेल, कुणाच्या काय असेल, हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालतं. हे याच पक्षाचं सगळं चुकतंय ना. सगळे हे लॉबी असेल, याच असतील, याच ज्यांचे लपडे असतील त्या लोकांनाच उमेदवारी दिली जाते. हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतं. त्यामुळे त्यांच्या विचारधारेवर, त्यांच्या भूमिकेवर न बोललेलंच. पण मात्र या दोन नेत्यांनी आपली जे आहे ते आपल्या पदरापदे व्यवस्थित पाडून घेतले दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काय मिळालं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या व्हिडिओमागे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.